मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही आलोय शेगावमध्ये. काल शिर्डीला होतो, त्याचा ब्लॉग पण टाकेन मी आता. आज आम्ही आता चाललोय शेगावमध्ये, आता पायाभराला चाललोय. हा माझा मित्र मंदार. हाय बोल. हाय. हे आमचे दुसरे मित्र निरंजन म्हात्रे, बालू दादा. बालू दादा फोन बालू. स्पॉन्सर आहे रिक्षाचे. हे मंदार दादा स्पॉन्सर आहेत का? नाही वाटतं. चल आपलं काय, चला चल. मंदिर तिकडे आहे. मंदिराजवळ आलो, जातो आता मंदिराजवळ दर्शन घ्यायला. हे येत आहे का? हे पुढंच आहे ना? हां इथंच आहे ना? चला. आम्हाला प्रश्न नंतर येतो. दर्शन झालो आम्ही. हार फुलं घेणार आहोत. एकदम काम करते. आता लावलेलं तर दाखवायचं. भाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्या पाचच्या युट्यूब चॅनलला. ब्लॉगर आहे, पण काय सांगू तुम्हाला, काय बोलतच नाही. नुसतं गप 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 मुका मारते. म्हणजे काय सांगू तुम्हाला, इथं आम्ही जातो शेगाव बोलायला नको. बडबड असं जरा सांगू. आता त्याला समजवलंय. बडबड काय नुसतं बडबड पब्लिक मध्ये बसेल. मी कसं बोलवतो मग बंद केला. आता इकडे मंदिराजवळ आलोय. ही कमान आहे. ही कमान आहे ना? जोच मंदिर आहे ना? मंदिर आहे ना? जोच मंदिर आहे ना? मंदिर कमी ना, हॉटेलची एंट्री मस्त वाटते. आपल्या कुठे महिलाच एंट्री घेतोय. फुल शांत. याला इथे सिंगिंगचा याड लागलाय. चला रे. काय आलं काय? आपले लोक कुठे आहेत? आपण आलो. आता पुढे येतील तेव्हा भेटतील, तेव्हा त्यांना घेतो तो ब्लॉग मध्ये. असं काही भेटणार नाही. आता आलोय, समोर एंट्री आहे. सर्व काय सीन आहे काही समजत नाही आम्हाला. मंदिर आहे, एंट्री आहे. तुम्हाला बघू, तू स्वतःला दाखवले का? तुम्हाला बघून अतिशय एकदम हे होईल. म्हणजे हे बघा बघतो तिथे जवळशी दाखव ना. इथे बोलतोय मी इथं भाई. असं असं भाई एंट्री आहे. आम्हाला माहितीच नव्हतं. काय माहिती पाहत आम्ही तिकडे महाप्रसाद विसाद मी येते बाई. राईस सप्पा ठेवला होता एकदम मस्त सगळं. 2800 रुपये द्यायचं मला आपल्याला. हां कोण भरायचं? चपलाची कोण भरायची? आमची आरती पब्लिक अजून ऑन द वे आहे. दुसरी लोकांना कॅमेरा नाही घेऊ शकत. काय रे? दुसरी लोकांना कॅमेरा नाही घेऊ शकत. दुसरी लोकांना ब्लॉग बघतील आणि टीका करतील. मला दिसला तरी कॅप्शन शेगावची जत्रा. शेगावची जत्रा. ही शेगावची जत्रा. मार्बल बोलतात त्याला, जमीन नाही. जमीन नाही लोक आहेत. आम्हाला नाही बाबा शाळेत तुमच्या आहेत का? तुम्ही सायकोलॉजी स्पेलिंग पण एस वाय पासून चालू करता. बायसिकल बोलता. तुम्ही बाईकला मोठ्या सायकल नाही बोलत तुम्ही. हो का? तुम्ही मोबाईलला पण फोन बोलता. अजून काय? तुम्ही टेलिफोनला पण फोनच बोलता. अजून झाला काय हार घेऊन बोलताना घे तुझ्या गळ्यात घाल. बघ रे, घाल तुझ्या गळ्यात. ए लग्नाला चालला. लग्नाला चाललंय हो. लग्नाला चालला. आम्हाला लोकांना
ओके नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो शेगावला गजानन महाराजांच्या मठामध्ये. हे आमचे गाईड. काय पण बोला, एरिया एक नंबर इथली. सुंदर म्हणजे एकदम एरिया एक नंबर आहे. काय पण बोल, काय करत साफसफाईमध्ये साफसफाई एकदम ओके, सगळी एकदम ओके. ते चालले तिकडं समाधी जाऊ नसलेली गोष्ट बोलत बसेल. इथं समाधी आहे, तर समाधीकडे चाललो आम्ही. सगळी पब्लिक समाधीकडे चालली आमची. बोलतो आमच्या गाणी घातलं ना, आता गाणी घातलं ही ह्याची कल्पना. म्हणजे काय सकाळी 7 वाजता चला VIP दर्शन. थंड गरम आहे तुमच्या बरं आहे. सिंपल साधा सुशील. आमचा कॅमेरा 2-2 मिनिटाला बंद करायला लावतो, पण आम्ही नाले फोन गेला तरी माझं नाही निघला. काय वगैरे कोण तसं आपला नाही. दर्शन करून आलो आम्ही. तो कसा होता दर्शन होतं एकदम ओके. आता कॅमेरा काढूनच दिलेला आहे मला, काढलेला एक्स्ट्रा तरी म्हणून आता परिक्रमा वाचत. या दोघांची तुम्ही चप्पलांचा अंदाज बघू शकता. काय फॅशन घालतात ती दोघं. हे इकडे वगैरे काय फॅशन आहे त्यांचं यार. व्हॉट फास्ट फॅशन 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 सेल फास्ट फॅशन फॅशन बरोबर बघ. क्रिकेट नाही घ्यायचं. एक्झिक्यूट नाही इथलं एक्झिट. तू काय बाहेर जाण्यासाठी लिहिलंय पण लोकांचे नंतर म्हणून अशी ट्रेन घालत होते. या तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. मला एकट्या टाकून गेलं तिघं पण. हे जरा बोलतो मी पुढं. राम पुढे गेलं नाही, मी एकटा पडलो इथं पाठीमागं. आवाज येते हे पण नाही माहिती. का एक मिनिट लांबा जाऊ द्या. स्वेटर नाही घातली, हीच चुकी केली आज. स्वेटर घातलं तर बरा आला असता. हे बस्तर पण नाही माझ्या हातात. जगात तुझा का माणूस फक्त तू एकटाच बनलाय. काय बसते का रे? अरे वा वा वा. घोड्या बसला रे. जास्तच मोठा होतो. जास्त तुझा हात किती जाड किती तो. या का दुकानातला सगळ्यात मोठा काढा घेतलाय त्याला. तो त्याच्यापेक्षा बारीक आहे. त्याला दे रे. नाही नीट भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. घेऊन आलो आम्ही आता सगळी. आता चाललो आम्ही नाश्ता करायला. दर्शन झाला. गोड्या हे प्राणी फोन विसरून आला त्याचा दुकानात एक. ते पण त्या ब्लूटूथ डिस्कनेक्ट झाला म्हणून त्याला समजला. नाही तर इकडं आलो असतो, फोन काढला असता, समजला असता. बघा गोट्याडी 2 शब्द. गोट्याडी 2 शब्द. उजवी आणि बाजू. चल तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. गोटीसाठी 2 शब्द होता तू. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. हे बघा कसा स्वागत लावलेत आमचे. मस्त बघा व्ह्यू बघा तुम्ही. एक नंबर असं वाटतोय. फोटोशूट करूच आम्ही. आणि एकदम असा प्रसन्न वातावरण आहे. काय रे बकरन. साफसफाई खूप आहे इथे. काय चला नाश्ता करतो. नाश्त्याला काय दाखवतो तुम्हाला आता. भेटतो नाश्ता करताना. नाश्ता घेतो आता. काय आहे ठीक आहे. खिचडी आहे.
हे करून घ्या आता. अरे चमचा नाही तुम्हाला कमी पडते परत किचन म्हणून नको लावून घेऊ. काय द्यायचं सब सुचल. हातातलं बोलते समजत नाही का नालायक. आता नाश्ता विष्टा केला आहे आम्ही. इथं फोटोशूट चाललं आहे आमचा. हे आमचे मॉडेल आहेत. मस्त इथं पाठी व्ह्यू आहे म्हणून इथं फोटो काढतात आम्ही. बालू काय बोलशील याच्यासाठी? हा आमचा फोटोग्राफर निरंजन म्हात्रे. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आता तिथं बस आहे आमची. सगळ्यांची धावपळ चालली बसण्यात. आणि आता आम्ही जाणार आहोत. तिथे फोटो काढून झाले का. मस्त वातावरण एकदम असा क्लिअर व्ह्यू. आरामात सगळा इकडे चाललं आहे आमचा. अजून जाम फिरायचा. बस 7 तास अजून प्रवास आहे आमचा. आता इथनं चाललो इकडे ओंकारेश्वरला. काय रे ओंकारेश्वरला. इकडनं ओंकारेश्वर आहे आणि नंतर इंदोर आणि उज्जैन लास्टला आहे आमचा. बघूया तरी अजून जाम प्रवास आहे. बसमधली मस्ती आहे. जाम काय करणार आम्ही. चला हे आमचा दादा काहीतरी बोलायचं बोल. नमस्कार सर्वांना. हा आमचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही गेलो श्री क्षेत्र शिर्डी. आम्ही मस्त बाबांचं दर्शन घेऊन नाश्ता वगैरे करून तसंच निघालो. मध्यंतरी आम्ही बस थांबून एका झाडाखाली निसर्गाचा आस्वाद घेऊन आम्ही 2-2 घास पोटाला जेवलो. नंतर आम्ही निघालो तसेच आलो श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराज यांच्या भूमीत, पावन भूमीत. असं तिथं अशी व्यवस्था आहे की शेकडो एकर जागा असं भूखंड एकदम सुव्यवस्थित आणि सुस्वच्छ. खरंच मन एवढं प्रसन्न झालं की त्या संध्याकाळी आम्ही महाप्रसाद भोजनाचा आस्वाद घेऊन झोपी गेलो. सकाळी पहाटे 5 वाजता उठताच आम्ही आंघोळी करून वगैरे सर्व दर्शनासाठी गेलो. आणि दर्शन पण असं आम्हाला झालं की जणू काही सूर्योदय आणि आमचं दर्शन घेण्याची वेळ. हा एकोएक तंत असा आम्हाला प्रसन्न लाभार्थी झाला की त्याच्यामुळं खूप मन प्रसन्न झालं. तरीच आम्ही थोड्या वेळाने नाश्ता करून आता पुढे उज्जैनकडे निघालो आहेत. ही आमची बस आणि आमचे सहकारी. धन्यवाद. पुढच्या यासाठी पुन्हा भेटूया. गाईस आता बॉर्डरवर आलो आम्ही आणि बसमध्ये वजन जास्त ठेवून आम्हाला उतरवलं. बस पाठी आहेत. का उतरवला माहितीये का? जास्ती वजनाची माणसं आहेत ना म्हणून उतरवलाय. ही सगळी यांच्या मुलं उतरवला. एक ही दुसरी म्हैस आहे ही एक आहे आणि काय यांच्या मुलं उतरवलाय. काय बोल आणि काय या वजनामध्ये गाडी सस्पेन्शन जो एक वजन आहे तो एक वजन आहे. यांना बोलू एखादी गाडीचा टायर पण पंक्चर. यांना आलाय का नाही काय दाखवायला. त्यात ते टाकींदा घर आहे बघू शकता. आता बस क्रॉसिंगला होतोय. सगळी आता उतरली तोला हलक्या वेळेला थांबली ना. बघू क्रॉस काय होतं विषय. बघू कसा सीन होतो हिचा. टोलवर पोलीस नाही तर चेकिंग पण नाही आहे. आणि आता जवळजवळ 840 किलोचा वजन आहे गाडीचा. समजून येत नाही एवढा. काय रे 42 किलो वजन आहे तुझा. जो 42 टन 43 बोलू पण जमवलं काय मला. काय ते टन मध्ये ऑलरेडी 3 टनाची गाडी आहे ती. तर कमी झाला मी लोडतो. 45 टन कमी झाला. आपला टन जास्त होता त्याच्यामुळे आपण त्याला खाली उतरवले. आपला टन जरा ओव्हरलोड होता. आपला किती होता काय माहिती आपलं किती होतं. 43 आपलं काय ते 42 टन होतं. काय टन एवढा होता. 7.5 टनाची गाडी होती. ए बस एवढी एक्स्ट्रा होती 7.5 टन. काय पण नाही बोलू. बघू आता. पेक्षा माणसांचं वजन जास्त होतं आणि त्यांच्या बॅगांचं वजन जास्त होतं. बॅगमध्ये एक जणाचं जवळजवळ 3 ते 4 सहज निघतात. आम्हाला काय धावलंय बाबा. तिथे इथे थांबलेलो आम्ही जेवायसाठी. इथे धाव चालू नाही. काय देऊ बादशाह. मामा आमचा एक्सपिरियन्स प्लेअर आहे इथं. सगळ्यांना पाठी टाकू शकते 2 मिनिटात. जेवायला जाता तो काढायला विसरलो मग. फुल टाइमपास झालाय. गाडी यायला घेतलाय.
पब्लिक जेवते अजून. यायला दाखवायला असो. दादा बी तिथे बसले. जेवणाची टेस्ट कशी आहे? 1 नंबर. तुला कशी वाटली रे? मंदिराकडे आलो आम्ही. मंदिर आणि मस्तपैकी केळ्याची शेत आहेत. बघा बघा फक्त मुलगा एवढा या अख्खा सगळ्या एकाचाच आहे. जेवढी नजर जाते सगळी एकाचे विचार करतो मी. पार तिथपर्यंत आहे. जवळजवळ 100-1 एकरची जवळ आहे. तिथपर्यंत तो कोपरा दिसत का तुला तिथं? ती ही जी तुम्हाला लास्टला झाडं दिसत एकदम काय तुम्हाला दिसत नाही ती तिची ही झाडं दिसतात. बोट दिसते ती नारळाची कसली तरी आहेत तिथपर्यंत. आजच सोडून गेलता ना जागा मग आता बघायला त्याची आजीच त्याला जागा दिली नाही. बेडवर अडकलाय बाबू तिथे. चाललंय मस्त वातावरण 1 नंबर आहे. काय पण मला तुम्ही मजा आहे. फोटो काढू शकता.